नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत पाताळेश्वर लेणी. पुणे येथील ही लेणी अतिशय प्रसिद्ध व पुरातन आहेत. जंगली महाराज रोड पुणे येथेही लेणी आपणाला पाहण्यास मिळतात. हा आकर्षक नंदी या लेण्यांच्या बाहेर आहे. येथे पाताळेश्वर शिव मंदिर आहे. हे वरती चाफ्याचे अतिशय जुने झाड आहेत, ज्याचे पुष्प या नंदीवर पडत असतात. ही लेण्याची आतील बाजू, मंदिराची मागील बाजू. पाषाणामध्ये कोरलेली ही लेणी आहेत. आखीव रेखीव खांब आणि त्यावरील ही नक्षी. एका रेषेत असलेले खांब याचे वैशिष्ट्य. पुरातन काळात सुद्धा हा इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना आहे. एका रेषेत आणि भव्य खांब. अतिशय सुंदर अशी लेणी आहेत. ही समोरील बाजू, इथेच पाताळेश्वर मंदिर आहे. जमिनीवर काही आकृती कोरलेल्या आहेत. हे दगडी खांब आहेत या लेण्याचे, एका रेषेत आणि सुबक असे. ही बाहेरील बाजू आहे. समोरील बाजूला खांब आणि त्यावर गोलाकार रचना असलेलं अशी ही लेणी आहेत. शिवमंदिराच्या समोर हा नंदी आहे आणि आजूबाजूला गोलाकार रचनेमध्ये खांब आहेत. हे पाताळेश्वर शिव मंदिर, ज्याचे आता आपण दर्शन घेत आहोत. अतिशय सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. पाताळेश्वर मंदिराकडे आपण प्रवेश करत असतानाच समोर हे विशाल महाकाय असं वडाचं झाड आहे. अतिशय मोठं झाड आहे. हे पाहण्यासाठी बऱ्याच दूरदूरून लोक येत असतात. खूप मोठं आणि विशाल असं झाड आहे. पाहताच याची भव्यता आपल्या नजरेत भरते. अतिशय जुनं, शेकडो वर्ष असं जुनं झाड आणि हजारो वर्ष अशी जुनी लेणी ही पुण्याच्या मध्यभागी आहेत. यावर विश्वासच बसत नाही. परंतु जंगली महाराज मंदिरा शेजारीच ही लेणी आहेत. आपण कधी गेलात या परिसरात, शिवाजीनगरपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर ही लेणी आहेत, पुण्याच्या मध्यभागी. आणि समोर हा असा विशाल महाकाय वृक्ष आहे.